भारतीय दलित पॅंथरचा राज्यस्तरीय न्याय हक्क मेळावा आंबेडकर नगरातील महात्मा फुले हॉल येथे पार पडला। यावेळी राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार अनुसूचित जाती आरक्षण व उपवर्गीकरणाच्या आडून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे। जातींमध्ये भांडण लावणाऱ्या या सरकारला मतपेटीतून धडा शिकवा असे आवाहन पॅंथर नेते तथा भारतीय दलित पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बुतकर यांनी यावेळी केले। या मेळाव्यात प्राध्यापक प्रकाश सोनोने, भारतीय दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्ती सोनकांबळे, प्राचार्य सुनील वाकेकर, सत्कारमूर्ती एकनाथ त्रिभुवन, मराठवाडा अध्यक्ष एजाज खान, स्वागत अध्यक्ष सिद्धार्थ गवई यांची प्रमुख उपस्थिती होती। महाकारुणिक तथागत भगवान बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना अब्दुल कलाम आझाद या दोन महापुरुषाला वंदन करून आपल्या सर्व उपस्थितांचं परवानगी घेऊन या ठिकाणी समोर मांडणार आहे। या कार्यक्रमाला उपस्थित आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष उदगीर नगर परिषदेचे नगरसेवक निवृत्ती कांबळे, या कार्यक्रमाला माझे सहकारी प्राध्यापक प्रकाशराव सोनोने, प्राचार्य सुनीलजी वाकेकर, सत्कारमूर्ती वैजापूर पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ त्रिभुवन, लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष सुप्रिय बनसोड, नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष सरदार पटेल, परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष बाबूराव फुगे, उदगीरहून लातूर अहमदपूरहून आलेले आमचे सहकारी सय्यद कोसी साहेब, ॲडव्होकेट सरे सर, बुधारे सर, या कार्यक्रमाचे संयोजक औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष धर्मपाल ताडगे, तसेच दुसरे संयोजक आमचे राजकुमार कांबळे, या कार्यक्रमाच्या संचालन करत्या तेजस कांबळे, या ठिकाणी सर्व माझे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, दशरथजी कांबळे आणि सर्व उपस्थित बंधू, न्याय हक्क मेळावा घेण्यात आला। भारतीय दलित पॅंथर राज्यस्तरीय न्याय हक्क मेळाव्याच्या माध्यमातून हा 27वा भारतीय दलित पॅंथरचा वर्धापन दिन 27 ठराव या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राचे उपाध्यक्ष उदगीर नगर परिषदेचे नगरसेवक यांना त्याचं वाचन केलं आणि 27 ठराव या ठिकाणी पारित झालेले आहे आणि 27 ठराव प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे या निवेदनाद्वारे आम्ही निवेदन करून त्या जिल्हा अधिकाऱ्यांना ज्या काही त्यामधील मागण्या आहेत त्या 27 मागण्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने प्रत्येक जिल्ह्याच्या या राज्यातील त्या खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून सोडवाव्यात किंवा शासन प्रशासनाला त्या कळवाव्यात, त्या माध्यमातून
मागच्या वर्षामध्ये 26व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं 26 ठराव आम्ही पारित केले होते. काही ठराव त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत. ते वगळून हे 27 ठराव 27व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी सातत्यानं आम्ही मांडणी करत आहोत. त्याच्या मागणी यामध्ये घेण्यात आलेली आहेत. वास्तविक पाहता हे राज्यातलं जे सरकार आहे, हे जे सरकार आहे हे जातीवादी सरकार आहे. या अगोदर 75 वर्षाच्या सरकारनं या राज्यामध्ये आणि देशामध्ये सत्ता भोगली, परंतु त्या काळामध्ये मागासवर्गीय समाजावर कधी अन्याय अत्याचार झाले नाही आणि झाले तरी ते मिटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु जातीवादी सरकार आल्यापासून सातत्यानं अन्याय अत्याचार मागासवर्गीयावरती होत आहेत. याचा खऱ्या अर्थानं आजच्या दिनी मी धिक्कार करतो. खरं म्हणजे आपल्याला माहित असेल की दररोज शहरामध्ये एक 2 खून होत आहेत, परंतु प्रशासन करती जी काही या ठिकाणी राज्यकर्ते जी लोक आहेत, प्रशासन करती जी मंडळी आहे ती दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळं जास्तच अन्याय अत्याचार वाढलेला आहे. या अन्याय अत्याचार कुठेतरी दूर झाला पाहिजे. त्या माध्यमातून भारतीय दलित प्रांत हे सामाजिक संघटन काम करत आहे. खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये आजपर्यंत भारतीय दलित प्रांतांना इतिहास नोंद केलेला आहे की ज्या महापुरुषाच्या नावासाठी सतत 17 वर्ष लढा दिला. 17 वर्षाच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव औरंगाबाद येथील विद्यापीठाला मिळालं. तेही नामविस्तार या माध्यमातून 2 तुकडे केल्या गेली आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने 2014 पासून तर या 10 ते 11 वर्षाच्या कालखंडामध्ये मोदीचं सरकार आल्यापासून गोरगरिबावरचे अन्याय अत्याचार वाढलेले आहे आणि म्हणून हे अन्याय अत्याचार खऱ्या अर्थानं दूर करण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी सामाजिक चळवळी उभ्या झाल्या पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते सामाजिक